असेल, आहे का नाही आहे मला माहिती नाही, पण माझा विश्वास आहे की काल उद्धवजींनी ज्या सूचना केल्या आहेत त्या पूर्णपणे हे सगळे एकमताने करतील. जे खासदार आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले त्यांना जवळून दिल्लीमध्ये बघितलं असेल, MP लॅट जो डॅशबोर्ड आहे त्याच्यात अक्षरशः सगळे स्टॅटिस्टिक्स समोर आले. 50% सुद्धा या खासदारांनी निधी जो आहे त्याचा उपयोग केला नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये पक्षात जाणार असं भूमिका त्यांनी केली. असं बघता या नाही, मी स्वतःपासून सुरू करते. मी आत्ता पुण्याच्या कलेक्टरांना 2 गोष्टींसाठी भेटायला चालले. एक की MP लॅड्स आणि दुसरं माझ्या लोकसभा मतदारसंघातली जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथे पाण्याची परिस्थितीसाठी मी कलेक्टरांना भेटायला चालले. काय होतं आहे तो डॅशबोर्ड, आता माझ्याबद्दलही चुकीची माहिती आहे. 3 वर्षाची सगळी कामं माझी 100% अप्रूव्ड आहे, आणखीन पैसे दिले, पण त्या डॅशबोर्डचा जे अपलोडिंग असतं त्याची एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे खरंच नक्की किती निधी झाला आहे नाही झाला आहे हे स्पष्टतात येत नाही. काल मीही आश्चर्यचकित झाले की माझी माहिती चुकीची होती. म्हणून मी कलेक्टरांना भेटायला चालले की कशाला आमची बदनामी करताय. त्यांनी काहीच अपडेट केलं नाही आणि त्यांनी एक नवीन पद्धत, काहीतरी कागदपत्र पूर्ण झाल्याशिवाय ते अपलोड होत नाही. आता खासदाराचा काय संबंध, आम्ही प्रशासन नाही ना, प्रशासनाचं ते काम आहे. आम्ही निधी वाटप झाल्यानंतर रस्ता काय खासदार बनवत नाही, रस्ता सरकार बनवतं, PWD बनवतं. त्याच्यामुळे PWDला तुम्ही विचारले पाहिजे. आणि ह्या 5-6 खासदारांचे माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही एकत्र 24मध्ये लढलो, ताकदीने 2.5 वर्ष पार्लमेंटमध्ये काम केलं. त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांनी काय भूमिका मांडल्या आहेत हे आम्ही तुमच्याच माध्यमातून पाहिलेले आहेत. हो, मी तुम्हाला खरं सांगू का, मी भोगलं आहे सगळं. उद्धवजी म्हणजे सेना, शिवसेना आणि आम्ही इलेक्शन कमिशन टू सुप्रीम कोर्ट, तारीख पे तारीख, हे आम्ही पण भोगलं आहे. त्याच्यामुळे मला काय कुणाला न्याय मिळेल याची फारशी काय मला अपेक्षा नाही. कारण का मी आहे ना, मी हे सोसलं आहे ना सगळं. ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांचा ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या आदरणीय पवारसाहेबांना कुठलीही कागदपत्र नसताना पक्षाचा अध्यक्ष म्हणून काढून टाकला. आता ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलणार आपण. असं खासदार नाही, कोणीच नाही करायला पाहिजे. ही लोकशाही आहे. तुमच्या मनात काही मतभेद असतील, मनभेद असतील तर त्याला एक बोलायची पद्धत आहे. पण ज्या पद्धतीने हे आलं हे धक्कादायक आहे आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारं नाही. कोण म्हणलं होतं? मला माहिती नाही बाबा. बाबा अतरामांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. असं काही घडू नयेचा विषय नाही. आम्ही 8 खासदार कालही एकत्र होतो, आजही आणि उद्या आहे.